नमस्कार. प्रियाज रुचकी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. गौरी गणपती जवळ आलेले आहेत. गौरींच्या फराळामध्ये ठेवण्यासाठी आज आपण बनवणार आहोत रव्याचे लाडू. रव्याचे लाडू बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आज आपण बनवणार आहोत पाकातील रव्याचे लाडू. चला तर मग पाहू त्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले. त्यासाठी इथे आपण 2 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी साखर घेतली आहे, 1 वाटी तूप घेतलं आहे, अर्धा चमचा वेलची पूड घेतली आहे, त्यामध्ये घालण्यासाठी मनुके घेतले आहेत. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण घेतलेला रवा आहे तो कढईमध्ये घालून घेऊया. तूप न टाकता 1-2 मिनिट रवा आहे तो भाजून घेणार आहोत. रवा आपला परतून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये घेतलेले तूप आहे ते घालून घ्यायचं. तूप आहे ते थोडंसं जास्तच घालायचं, त्यामुळे आपले लाडू चवीलाही चांगले लागतात आणि लाडू मऊसूतही राहतात. लो टू मीडियम गॅसवरती रवा चांगला भाजून घ्यायचा. लाडूसाठी नेहमी बारीक रव्याचाच वापर करायचा. मोठा रवा असेल तो मिक्सरमध्ये एखादी गिरकी देऊन घ्यायची. रवा चांगला लालसर सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. रवा भाजत असताना कंटिन्यू हलवत राहायचा, जेणेकरून तो कढईच्या तळाशी चिकटणार नाही आणि रवा आहे तो सर्व बाजूने चांगला भाजेल. रव्याचा हलकासा लालसर कलर झालेला आहे. आपला रवा बऱ्यापैकी भाजत आलेला आहे. अजून आपण 2 ते 3 मिनिटं रवा भाजून घेऊयात. रवा आपला भाजून तयार झालेला आहे. आता आपण पाक तयार करायला घेऊयात. सर्वात आधी आपण घेतलेली साखर आहे ती पातेल्यामध्ये ओतूयात. साखर भिजेल एवढेच पाणी त्यामध्ये घालायचे, जास्त पाणी त्यामध्ये घालायचे नाही. गोडीनुसार साखरेचे प्रमाण घेतले आहे ते परफेक्ट आहे. जेवढा रवा घेतला आहे त्याची निम्मी साखर घ्यायची. मला जर जास्तच गोड लाडू लागत असेल तर साखरेचे प्रमाण वाढू शकता. साखर हलवत राहायची. इथे आपल्याला साखरेचा एकतारी पाक बनवायचा आहे. बनवायलाही तो अगदी सोपा आहे. साखर चांगली विरघळलेली आहे. तुम्ही पाहू शकता चमच्याच्या साहाय्याने वर पकडलं की गॅप करून एकात दुसरा थेंब पडायला सुरुवात होते. याचा अर्थ आपला पाक बनून तयार झालेला आहे. तयार केलेला पाक आहे तो रव्यामध्ये ओतूयात. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण त्यामध्ये घेतलेली वेलची पूड आणि मनुके घालून घेऊयात. हे सर्व चांगले एकदा हलवून घ्यायचं. मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आपलं मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता आपण लाडू तयार करायला घेऊयात. लाडूचे मिश्रण आहे ते खूपच थंड करायचे नाहीत. थोडंसं गरम असतानाच लाडू तयार करायला घ्यायचे. सुरुवातीला आपण लाडूचं मिश्रण गरम असल्यामुळे लाडू पटापट बांधून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊयात. आपले लाडू तयार करून झालेले आहेत. आता आपण रिपीट एकदा त्यावरती हात वळून घेऊयात. जवळपास मीडियम साईजचे 10 ते 12 लाडू आपले बनून तयार झालेले आहेत. गौरी गणपतींच्या फराळासाठी किंवा मग दिवाळीच्या फराळासाठी घरातल्या घरात आपले पाकातील रव्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. पाकातील लाडू बनवायलाही सोपे आहेत आणि चवीलाही चांगले लागतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.